अ, पहिली गोष्ट म्हणजे कारागिरी, हस्तकला, कुटीरोद्योग असं करणारे आणि त्याच्यावर जगणारे खूप लोक आहेत. आत्ताची त्यांचे व्यवसाय चालू असतात त्यांच्या त्यांच्या पातळीवर. काही पारंपरिक व्यवसाय आहेत, काही नव्यानं व्यवसायात पडणारे लोक आहेत. या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पुण्यात आठवडी बाजार भरवावा याच लोकांचा अशी मूळ कल्पना आहे. करायचंय असं की हे जे हस्तकलावाले लोक आहेत किंवा घरात काही कलाकृती बनवणारे लोक आहेत आणि ते कुठल्याही प्रकारचे असतील, जीवनावश्यक असतील किंवा सौंदर्याच्या असतील किंवा घराच्या सजावटीच्या असतील, अशा वस्तू बनवणारे जे लोक आहेत यांना एकत्र करणं आहे. पुणे शहरातल्या या लोकांची यादी तयार करणे, अगदी भांडी बनवणाऱ्यांपासून मडक्याच्या वस्तू, कुंभार वगैरे, दोऱ्या बनवणं, फुलपाखरं बनवणं, फुलं बनवणं, खाद्यपदार्थ बनवणं, असं काही जे ज्या कला आहेत या सगळ्या कलाकार मंडळींना एकत्र करणं, हस्तकला, कारागिरी आणि कुटीरोद्योग या लोकांची यादी तयार करणं. यातले 50 लोक आले आधी किंवा 100 लोक आले किंवा 50च लोक आले तर 50 लोकांना एकत्र करणं आणि दर रविवारी पुणे शहराच्या एका उपनगरात जाऊन तिथं मोकळी जागा किंवा हॉल वगैरे बघून हा बाजार भरवणं. या बाजाराची त्या उपनगरामध्ये आणि पुणे शहरात सोशल मीडियातनं, वर्तमानपत्रातनं किंवा ज्या माध्यमात सापडेल त्यातून जाहिरात करणं की या भागात या रविवारी आठवडी बाजार भरणार आहे. उदाहरणार्थ हडपसरला भरणार आहे तर हडपसरची जाहिरात करणं की, आणि हडपसरच्या त्या सगळ्या परिसरात जास्ती जोरात प्रचार करणं आणि यांचा टेबल लावून देणं. टेबल भाड्यानं मिळतात. या लोकांकडनं जास्ती फिया वगैरे न घेणं, टेबलाचं फक्त भाडं घेणं आणि जागा मिळवायची असतील तर स्थानिक नगरसेवक आहेत, स्थानिक पुढारी आहेत किंवा स्थानिक कार्यकर्ते आहेत, यांच्या मदतीनं जागा मिळवणं. ती मोफत मिळाली तरी चालते आणि एक त्या दिवसाचं एक जत्रा असा पद्धतीचं, एका दिवसाची महोत्सव पद्धतीचं, प्रदर्शन पद्धतीचं तिथं भरवणं आणि लोकांना आवाहन करणं तुम्ही या आणि खरेदी करा. दुसरं, या महोत्सवाला किंवा या जत्रेला किंवा आठवडी बाजाराला लोकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून त्यात काही कार्यक्रम घुसवणं गरजेचं वाटतं मला. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा घ्या, 1 तासाची चित्रकला स्पर्धा घ्या, विषय द्या, छोटी छोटी बक्षिसं द्या, छोटं फी लावा, 10 रुपये 20 रुपये, आणि येतील त्या पैशातनंच यांना पुन्हा बक्षिसं देऊन टाका. ही एक कल्पना आहे. दुसरं, कराओकेवर गाणी म्हणा, मग त्याची फी घ्या थोडी थोडी, 50-100 रुपये, आणि गाणी म्हणा आणि त्यातले परीक्षक नेमा, आपल्यातलेच कोणी परीक्षक बसवा आणि परीक्षक नेमा आणि कराओकेची स्पर्धा घ्या 2-1 तासाची, त्यातनं बक्षिसं देऊन टाका चांगल्या यांना, त्याच पैशातनं बक्षिसं देऊन टाका आणि थोडासा पैसा जो काही शिल्लक राहील, 1%, 2%, तो अक्षर मानवकडे येईल. अक्षर मानवचे राबणारे जे कार्यकर्ते त्यांना त्या दिवसाचं मानधन देऊन टाकावं. म्हणजे ज्या पद्धतीचे कार्यकर्ते राबणार आहेत, फिरणार आहेत, प्रवास करणार आहेत, पेट्रोल खर्च करणार आहेत, स्वतःचा वेळ देणार आहेत, त्यांना त्या संध्याकाळी मानधन द्यावं, यांची विक्री होईल. याच्यासाठी असे काही प्रयोग करता येतील. म्हणजे काही टाकाऊतनं टिकाऊ स्पर्धा घेता येतील, कराओकेच्या स्पर्धा घेता येतील, चित्रकलेच्या स्पर्धा घेता येतील. त्यामुळं लोक या आठवडी बाजाराकडे येत राहतील. हे मिक्स करावं लागेल. आणि चौथा मुद्दा आहे, तिथं या कारागिरी बाजाराबरोबर खाद्य जत्राही भरवा छोटीशी. एक 5-10 पद्धतीचे वेगवेगळे खाण्याचे स्टॉल त्या भागातल्या लोकांना सांगून तुम्ही या आणि इथं स्टॉल लावा आणि सकाळी 9-10च्या दरम्यान सुरू करावं, रात्री 9-10च्या दरम्यान थांबवावं. एक 12 तासाचा बाजार होईल. टेबल भाड्यानं मिळतात. यात गुंतवणूक करण्याची गोष्ट काय तर भाड्यानं मिळतात. तर भाडी तुम्हाला टेबल किती लागतंय, तुम्ही समजा एखादी वस्तू बनवताय, प्लॅस्टिकच्या बाटल्या बनवताय स्वतःच्या घरात, तर मग अशा माणसाला किती टेबल लागणार? तो म्हणाला 1च टेबल. तर टेबल माझ्या माहितीनुसार दिवसाला 25 रुपये भाड्यानं मिळतं. तर ते टेबल लोखंडाचे असतात बघा, ती लांब लचक जेवणालाही वापरतात. तुमचा थोडा मोठा व्यवसाय असेल, 2 टेबल हवी, 2 टेबल वापरा आणि ती टेबल ठेवा, त्याच्यावर वस्तू ठेवा, यायला जायला लोकांना जागा ठेवा, छोट्याशा कोपऱ्यात स्पर्धा घेण्याची जागा ठेवा, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याची. महिलांसाठी काही स्पर्धा घेता येतील, भाषणांच्या स्पर्धा घेता येतील, हस्ताक्षराच्या स्पर्धा घेता येतील.
दिवसभर एका बाजूला तासाच्या स्पर्धा चालू, निकाल लावणं चालू, आणि दुसऱ्या बाजूला ते लोक त्यात येत राहतील, गिराईक म्हणूनही येत राहतील, काय लागेल ते घेऊन जात राहतील. आणि हे झालं हडपसरच्या आठवडी बाजारात. पुढच्या आठवड्यात तयारी अशी करावी लागेल की पुढच्या आठवड्यात दुसऱ्या उपनगरात जाऊन करावं लागेल. कोंडव्याला गेला बाजार, अशी उपनगरं खूप आहेत पुण्यात. तर माझ्या माहितीनुसार 50-60 वर्षभराचा उपनगरीय दौरा जरी आपण केला आठवडी बाजार भरवत, तर 52 आठवडे जातात. 53व्या आठवड्याला परत हडपसरला जायचं. याला टीम लागेल, ती याच्यासाठी एक बॅनर लागेल मोठाच्या मोठा, तो कायमचा लागेल. हे झालं. दुसऱ्या बाजूला थोडा प्रचाराची यंत्रणा लागेल. मग प्रचार कोण करणार? तर मग सोशल मीडियातनं प्रचार, वबामुख करून प्रचार, तिथं स्थानिक ठिकाणी स्वस्त पैशात रिक्षा फिरवता येते का आठवडी बाजार यामुळे, अशा पद्धतीनं जाऊन याची सुरुवात करणं डोक्यात आहे. उपयोग काय याचा? तर ते जे कारागीर बसलेत आपापली दुकानं सांभाळत, त्यांना दर आठवड्याला काही व्यावसायिक संधी निर्माण होणं, आणि एकदा याची समाज आपला त्या पद्धतीचा एकदा नाद लागला किंवा माहिती झाली की नादाला लागतो, तर ते आठवडी बाजार हा हळूहळू गाजत जाईल. पहिले 5-6 महिने, 1 वर्षभर तुम्हाला कष्ट खूप घ्यावे लागतील, पण एकदा घडी बसली याची तर हे आयुष्यभर चालत राहावं. त्यात कारागीर बदलत राहतील, जुने होतील, नवे येत राहतील, जुळत राहतील, आम्हालाही द्या म्हणतील. तर मग 100 स्टॉल, 150 स्टॉल असं दर रविवारी करणं आलं. यात खर्चाचे मुद्दे काय आहेत? तर ती टेबलं मिळवणं, टेबलं त्या ठिकाणी पोहोचवणं, ती एक जबाबदारी आहे. आणि हे घेण्यासाठी एक यंत्रणा लागेल. ती अशी आहे की पहिल्यांदा या पुणे शहरातल्या अशा पद्धतीचे कुटीरोद्योग करणारे, कारागिरी करणारे, खाद्य जत्रा चालवणारे यांची यादी तयार करावी लागेल. ही यादी एकदा तयार झाली की मग एक गट असा लागेल, 2 जण असे लागतील की जाऊन उपनगरातल्या त्या पुढाऱ्यांना, नगरसेवकांना किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याशी समन्वय करतील, जागा ठरवून देतील, त्यांच्याच हातनं उद्घाटन करायचं आहे, त्यांचेही कार्यकर्ते येत राहतील, त्यांच्यामुळे प्रचार होत राहील. आपण जर नगरसेवकांशी बोललो तर त्याचे कार्यकर्ते तिथल्या परिसरात बोलायला, प्रचाराला उपयोगी पडतील आपल्याला. हे एक झालं. दुसरं, आत्ता तुम्ही जे याद्या दाखवल्या मला की ते आदिवासी संस्था आहे किंवा अशा काही या उद्योगांना सरकारी ज्या संस्था आहेत, यांच्याकडे जाऊन यांना सामील करून घेऊन आपण ते एकत्र करू शकू की तुम्ही या तुमच्याकडे, त्यांच्याकडे याद्या मिळतील असं तुम्ही म्हणताय. तर याद्या तर मिळतील, पण ही नवी आयडिया आहे की दर आठवड्याला एका उपनगरात बाजार भरेल. काही का संकट येण्याची शक्यता आहे, उदाहरणार्थ अचानकच पाऊस येणं वगैरे, तर त्या दक्षता घेऊन हे बाजार भरवणं आणि सुरक्षितपणे तिथं पोहोचणं. टेबलं नेण्याचा खर्च आपण करावा लागेल, टेबलाचं भाडं घ्यावं लागेल. बाकी कशाचंही भाडं बिडं घेणं नाही, कुणाकडनं काही टक्केवारी घेणं नाही. आणि कारागीर आपला माल स्वतः घेऊन येतील तिथं त्या ठिकाणी. आणि पुन्हा तसं काही लांबलचक नाहीये, मोठं 500 चौरस किलोमीटरचा प्रदेश आहे सगळा. तर ते इकडून आणि कडेकडेनं फिरत राहू. मग कधी सदाशिव पेठेत करू, कधी नारायण पेठेत करू, पेठा आहेत, उपनगर आहेत, थोडं बाहेर जाऊन आणि लोकांच्या घराच्या तिथंच खरेदी विक्रीचं. आणि पुन्हा सिजनेबल पण आहे, सणवार आले त्या हंगामातलं वस्तू येत राहतील, अशी ती योजना आहे. त्याला अक्षरमानवची टीम लागेल, 5-6 लोक लागतील, त्याचं नेतृत्व करणारा एक माणूस लागेल, ते पाहणारा, त्याची डोकेदुखी सांभाळणारा. आणि साधारण 5-6 महिन्यांनी या घड्या वाजतात, तर ही कामं सोपी होतात. अशी ती योजना आहे. काही प्रश्न असतील तर विचारा.